कधी कधी ना आपल्याला जास्त माहिती असणं अधिक धोकादायक ठरतं. मला सुद्धा अनेक वेळा वाटतं बरं का. माझ्याबरोबर माझे कधी कुटुंबीय असतात, कधी मित्र असतात, आणि असं ग्रुपमध्ये बसून कधी कधी आता पार्टीच्या निमित्ताने किंवा अन्य कारणाने आपण एकत्र येतो आणि टी व्हीवरल्या बातम्या बघतो. तर त्या बातम्या बघत असताना आता माझे कुटुंबीय सावध झालेत माझं ऐकून ऐकून वगैरे, पण माझे मित्र असतात किंवा पब्लिकमध्ये पण आपण पब्लिकमध्ये बघतो तर ते टी व्हीच्या बातम्या ऐकताना वगैरे त्यांना यातलं काहीही माहिती नसतं की पडद्यामागे खरोखर काय चाललंय. अजिबात माहिती नसतं. आणि त्यामुळे ते जे दिसतंय त्याच्या आधारे लगेच सोशल मीडियावर कॉमेंट करतात, आपसात बोलतात, हे तुला कळलं का, अरे ते असं आहे, हे बघितलं का, ही बातमी बघितलं का. आता काय सांगू मी तुम्हाला, मी पडद्यामागे या सगळे अंतप्रवाह बघत असतो, अनुभवत असतो. मला माहिती असते खरंच काय चाललंय खोटं काय चाललंय. हे सगळं 90% चॅनलवाले खोटं दाखवतात. मी तर नेहमी म्हणतो, कोण मेलं तर हत्या, आत्महत्या आणि अपघात. काही वेळा अपघातात सुद्धा संख्या बदलतात सरकारच्या सांगण्यावरून. 100 मेले तर 10 दाखवतात. नैसर्गिक हादसे जिथे सरकारची जबाबदारी दिसते ते सरकार सरळ सांगतं सगळ्या मीडियाला, इतकी संख्या दाखवू नका, 10 मेले सांगा. आपल्या शरद पवारांनी बॉम्बस्फोट 10चे 11 केले म्हणून आपण बोलतो, पण टीव्हीवर सर्रास अपघातातले आकडे पण बदलतात. व्हॉट एव्हर इट इज. मित्रांनो, या टीव्हीवर विश्वास नका ठेवू तुम्ही, प्लीज नका ठेवू. आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर पण ठेवू नका. पेपरवर तर आता कठीणच आहे विश्वास ठेवणं. मला आतल्या गोष्टी माहिती असतात, त्यामुळे कधी कधी असं वाटतं की कुणीतरी सांगायला पाहिजे हे लोकांना. आणि माझे प्रिय मित्र ॲडमार्क मल्टीव्हेंचर्सचे गणेश दरेकर यांनी मला तुमच्याशी बोलण्याची, खरं सांगण्याची, सत्यकथन करण्याची, कटू सत्य सांगण्याची संधी आणि जबाबदारी दिली आहे. ती मी पार पाडायचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, तुम्हाला एक सत्य सांगू का, की हे महायुतीची माती झालेली आहे आणि महाआघाडीची बिघाडी झालेली आहे. या महायुतीतल्या कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याला, कार्यकर्त्याला एकमेकांविषयी युतीतल्या झिरो माया, ममत्व, आपुलकी, आत्मीयता, सहभावना, सदिच्छा उरलेली नाही. तेच महाआघाडीत आहे. शरद पवारांचे राष्ट्रवादीवाले उबाठा उद्धवच्या लोकांचा दुस्वास करतात. उबाठाचे लोक मनसेचा देखील अविश्वास करतात. आणि हे दोघं मिळून शरद पवारांच्या लोकांच्यावर अविश्वास करतातच, ठेवतातच. दे डोंट बिलीव्ह देम, दे डोंट लव्ह देम, दे हेट देम. मनामध्ये द्वेष आहे, राग आहे, संताप आहे. आतापर्यंतच्या आठवणी आहेत कटू तर मनसे आणि उद्धवच्याही मनात आहेत. आणि काँग्रेसबद्दल तर मी परवा एका ठिकाणी उपमा दिली की अंगावर पाल आणि सरडा एका वेळेला पडावं, तशी भावना उबाठा आणि मनसेच्या बाबत, काँग्रेसच्या बाबत उबाठा मनसे लोकांच्या मनात आहे. अशा अंगाचा अजून तळफळाट होतो, त्यांचा जळफळाट होतो. काय आमचं हे दुर्दैव की या अशा हरामखोर काँग्रेसवाले, ज्यांचा बाळासाहेबांनी जन्मभर द्वेष केला, जन्मभर त्यांच्या शिव्या घातल्या, त्या काँग्रेस बरोबर आम्हाला महाआघाडीत राहावं लागतंय. नामुष्की, जळो जिणे लाजिरवाणे, जळो जिणे केविलवाणे. कसले हे माजोरी माजलेले, खाऊन फुगलेले नाही, सुजलेले काँग्रेसवाले 60-70 वर्ष सत्तेवर राहिले. आणि आता आम्हाला ते स्वतः ज्या वेळेला संकटात सापडले त्यावेळेला आमचा बळी देण्यासाठी आम्हाला जवळ केलाय असं त्यांना वाटतं. दे हेट. पण मग महाआघाडी स्थिती आहे तर महायुतीत काय चांगलं वातावरण आहे का? महायुतीत काय अगदी असं काही चाललंय का एकमेकाशी? अजिबात नाही, बिलकुल नाही, जराही नाही, किंचितही नाही. 100% नाही म्हणत, पण 90% भाजपवाल्यांना शिंदेची ॲलर्जी आहे, शिंदेच्या पक्षाची ॲलर्जी आहे. 90% एकनाथ शिंदेच्या लोकांना भारतीय जनता पक्षाची ॲलर्जी आहे. आणि या दोघांना मिळून अजितदादांच्या बद्दल जरा ॲलर्जीपेक्षा मोठा मराठी शब्द वापरतो, तुम्हाला पटकन कळेल. घृणा, तिरस्कार, धिक्कार आणि किळस आहे. या तिघांपैकी कुणालाच कुणी आपल्या बरोबर नको आहे, पण ही मजबुरी आहे. आणि अजितदादांच्या एका नेत्याने मला फार सुंदर वाक्य सांगितलं. कुणाच्या? अजितदादांच्या एका महत्वाच्या नेत्याने. आता मी तुम्हाला माहिती, मी सांगितलं तुम्हाला फिरत असतो, त्यांनी मला सांगितलं
की अजितदादांना महायुतीमध्ये घेणं म्हणजे बलात्कार ज्यांनी केला त्याच्याशीच त्या मुलीचं लग्न लावून देण्यासारखं आहे. कारण 75,000 कोटीचा आरोप मोदींनी अजितदादांवर करून त्याला जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला, बदनाम केला आणि नंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद घेतलं, महायुतीत घेतलं. पण हा बलात्कारानंतरचा विवाह सोहळा होता. शिंदेच्या बाबतीत थोडंसं असं आहे की शिंदेनी तिकडे घटस्फोट घेतला आणि भाजपनी सखाराम बाइंडरच्या भूमिकेमध्ये जाऊन जरा हार्श बोलतोय पण खरं बोलतोय. सखाराम बाइंडर तुम्ही नाटक पाहिलं, त्याच्यामध्ये कुठली बाई विधवा झाली, परित्यक्ता झाली, घटस्फोटिता झाली की तिला आश्रय सखाराम बाइंडर द्यायचा, हो की नाही, विजय तेंडुलकरांच्या नाटकात. आज सखाराम बाइंडरच्या भूमिकेत भाजप आहे. तू तिथून घटस्फोट घेतला, ये माझ्या आश्रयाला. तू तिकडे विधवा झालीस, ये माझ्या आश्रयाला. तू परित्यक्ता झालीस त्या पक्षात, ये माझ्या आश्रयाला. असा भाजपचा एक सखाराम बाइंडर झालाय. फार लागणारं बोलतोय पण सत्य बोलतोय. यांच्यामध्ये आपसात प्रीती अजिबात नाही कोणाही, तिन्ही आघाडीत पण नाही. म्हणजे असं काही समजू नका की मी महायुतीला म्हणतोय की युतीने केली नाती माती. त्यांच्यातही तेच आहे, महाआघाडी ती बिघाडीच आहे. पण महायुतीची मला खटकते असं कारण तुम्ही सत्तेवर आहात ना. सत्तेचा फेविकॉल लावलाय ना एकमेकाच्या ढुंगणांना, बसलायत ना चिकटून. मग आता आपल्याला एकमेकाशिवाय गत्यंतर नाही हे लक्षात घेऊन तर जरा शुद्धीवर या, जरा सांभाळून वागा. काय एकमेकाचे लोक चोरताय? अरे नालायक, तुम्ही उभाठातला घेतला भाजपात समजू शकतो, अजितदादाचा घेता, शिंदेचा घेता. आणि शिंदेलाही मी दोष देईन की त्यांनी का उल्हासनगरमध्ये भाजपच्या लोकांना घेतलं. सगळेच जर आचारसंहिता तोडत असतील तर दुराचार संहिताच अंमलात येणार. पण कुणी कुणाला काय बोलायचं? मी हसते लोकांना शेंबूड माझ्या नाकाला असं फडणवीस म्हणाले, ते काही अंशी बरोबर आहे. पण भाजपाच्याही नाकाला काही शेंबूड लागलेलं नाही असं नाही ना, तरी पण हेच चालवलंय. मिनिमम आचारसंहिता पाळा, मिनिमम लाच ठेवा, मिनिमम आबरू वाचवा. लोकांसमोर बदनाम होताय तुम्ही, लोक छिथू करतायत तुमची. कसलीही माणसं, शिंदेची माणसं भाजप फोडतात, भाजपची माणसं शिंदे फोडतात, अजितदादांची माणसं दोघं फोडतात. बंद करा हे. मला काल एक आशेचा किरण दिसला की शिंदे म्हणाले की यापुढे असं होणार नाही याची काळजी घेऊ, यापुढे झालं ते झालं. त्यांना हाकला परत आणि पाठवा त्यांच्या पक्षात परत. शिंदे गट, भाजप आणि अजितदादा यांचे जे लोक इकडे आले त्यांना घ्या ढुंगणावर लाथा, द्या परत पाठवून त्यांच्या पक्षात, नाही तर जा म्हणून अपक्ष म्हणून उभे राहा. पण हे खरं आहे की प्रीती हा विषय नाही, अधिष्ठान नाही. भीती एवढंच अधिष्ठान युतीमध्ये आहे, महाआघाडीत पण आहे. आणि त्यामुळे सगळी नाती महायुतीतल्या पक्षांची माती झाली आहेत. अत्यंत दुर्दैवी गोष्ट पण खरी आहे. धन्यवाद.